हॅलो फ्रेंड्स, चला ना आपण काय करूया, आज खिचडीच बनवूया. जाऊ दे ना, कंटाळा यायला नाही. दररोज एकच मसाला, किती सारखं स्वयंपाक करायचं खायचं. आणि उद्या तर मला उपवास आहे अजून, त्यासाठीच ना. बघा काय म्हणतात याला, बटाटा, मिरची, 1-2 लाल मिरची, टमाटर आणि कांदा कापून घेते आता मस्तपैकी. आणि मस्त 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 खिचडी बनवते. मस्तपैकी खिचडी बनवते. आणि खिचडीसाठी आपल्याला तांदूळ कोणते आहे म्हणाला तुम्ही? आपली साधी तांदूळ आहेत बरं का. कारण की मला ना अशी चिकट खिचडी आवडते, फार आवडते चिकट खिचडी. त्याच्यामुळे मग मी ते राशनच्या तांदूळाची खिचडी करत असते. मग छान लागते. मला तर आवडते बाबा. कच्च्या मिरच्या घेते कापून. आणि आमच्या इकडं ना हे बघा, आता ना एवढे दिवस हे झालं तरी पण थंडी काय जात नाही आहे. हे बघा, आता आभाळ पण आहे, पावसाचं वातावरण पण आहे आणि थंडी पण जातच नाही यावर्षी. कसं काय आहे का नाही बरं? दरवर्षी या टायमापर्यंत थंडी राहत गेली नाही, पण यावर्षी थंडी आहे. अजून थंडी वाजत आहे. ही थंडी म्हणजे हिवाळ्यासारखी, हिवाळ्यामध्ये जसं वाजते तसे खूप सारी असं वाजत आहे. उद्या उपवास होता आम्हाला, आणि आता उद्या पण आहे उपवास. मच्छरा काटू नको मला. तर मग मला जा खिचडीच करते, खाते. हो का नाही बरं? बसल्या बसल्या टमाटर खराब व्हायला आले. टाकलं त्याला कापून. तर मग काय असं करत असते. एकदम सिंपल करायचं, खायचं. काय तर पोट भरलं का बस, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं, बाकी काय नाही. सवण ढवण कायन बायन. कांदा ना डोळ्यात रडवत असतो बाबा. हे कांदा काय बरा राहीना. हे बघा, टप्परच काढले तर गेलं डोळ्यामध्ये. अजून तर कापलाच नाही. थांब रे बेटा, तुला ना असं तिकडं बघून कापते, इकडे खाली बघत नाही. मोबाईलकडे बघून कापते. जमलं राईट. लय काय बारीक नाही करत, थोडा करते बस. असं हे एवढा अर्धा ठेवते, नंतर म्हणजे खिचडी सोबत तयार झाल्यानंतर खायला सोबत ठेवते. अर्धाच टाकते, टाकत नाही मी जास्त कांदा. जाऊ दे ना, थोडी तर खिचडी करायची आहे. मग आपल्याला तेवढा लेकरा टाकू. लसूण घेते सोलून.